सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमची बुद्धी आणि हुशारी तुम्हाला तुमच्या कारकिर्दीमध्ये चांगले फायदे देईल. तुमच्याकडे आज उत्तम संधी येतील ज्या तुम्हाला यशाची शिडी चढण्यास मदत करतील. उत्पन्नासोबतच तुमची पद आणि प्रतिष्ठा देखील वाढेल. कौटुंबिक बाबींबद्दल तुम्ही काळजी करू नका आणि व्यावहारिक विचारांनी तुमच्या समस्या सोडवा. प्रेम जीवन प्रत्येक प्रकारे तुमच्यासाठी फलदायी असेल आणि म्हणूनच तुमच्या वैयक्तिक जीवनामध्ये तुम्ही आनंदाचे मार्ग शोधा. आज नशीब 67% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज संकटनाशक गणेश स्तोत्राचं पठण करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या बुद्धिमत्तेचा तुम्ही वापर करा. यश तुम्हाला नक्कीच मिळेल. तुमच्या प्रियजनांसोबत आणि कुटुंबासोबत दीर्घ सुट्टीचं नियोजन केल्यानं तुमचे त्यांच्यासोबतचे प्रेमसंबंध अधिक गोड होतील. तुमच्या संयमानं आणि व्यवहार चातुर्यामुळे तुम्ही तुमचे सर्व नातेसंबंध आज सुलभ कराल. तुमच्या प्रयत्नांमध्ये नशीब तुम्हाला मनापासून साथ देईल. आज नशीब 75% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गायत्री चालीसाचं पठण करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या कारकिर्दीमध्ये तुम्हाला एक धक्का बसू शकतो आणि तुमच्या कारकिर्दीतील नफ्याचं नुकसान हे तुमच्या अव्यवस्थित तर्कहीन दृष्टिकोनाचे परिणाम राहतील. घरगुती संवाद तुमचा टिकून राहील. तुम्ही तुमच्या घरामध्ये शांती आणि सौहार्द निर्माण कराल. तुमच्या प्रयत्नांनी तुम्ही तुमच्या प्रेमजीवनामध्ये गोडवा आणाल. तसेच आज तुम्हाला तुमच्या भावनांची देखील काळजी घ्यायला हवी. आज नशीब 97% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज देवी लक्ष्मीची पूजा करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला प्रयत्न करण्याची संधी मिळेल. तुम्हाला आज तुमच्या व्यवसायाच्या निमित्ताने कुठेतरी प्रवास करण्याची योजना तुम्ही आखू शकता. प्रेमामध्ये आध्यात्मिक भावना येतील. तसेच तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडनं आणि कुटुंबाकडनं मोठा पाठिंबा मिळेल. तुमचा जोडीदार तुमच्या प्रोजेक्टमध्ये तुम्हाला पाठिंबा देईल. वैयक्तिक नातेसंबंधांमध्ये तुम्हाला शांती आणि कौटुंबिक समृद्धी राहील. आज नशीब 70% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज माता सरस्वतीची पूजा करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या करिअरमध्ये प्रगती होईल. मात्र यशाचा गैरवापर करू नका असा सल्ला तुम्हाला देण्यात येतोय. तुम्हाला कदाचित दुसरा काही प्रोजेक्ट सुरू करायचा असेल तर त्यामध्ये तुमच्या हुशारीनं तुम्ही यशस्वीही व्हाल. तुम्ही एखाद्या व्यक्तीकडे आज आकर्षित व्हाल आणि त्याच्यासोबत तुम्ही फ्लर्टिंगही कराल. तुम्ही कौटुंबिक बाबींवरती आज भरपूर पैसे खर्च करू शकता. तसेच तुम्ही आज भावनिक आणि शारीरिकदृष्ट्या स्वतःची काळजी घ्याल. आज नशीब 68% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शिवजपमालेचं पठण करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आज एक स्वतंत्र उद्योजक म्हणून तुम्हाला तुमच्या व्यवसायामध्ये मोठे बदल करावे लागतील. परंतु परिस्थिती तुम्हाला ते करू देणार नाही. कधी कधी तुम्हाला निराशही वाटू शकतं. त्यामुळे तुम्ही आवेगपूर्ण पावले उचलू शकता. तुम्हाला आर्थिकदृष्ट्या इतरांवरती अवलंबून राहावं लागू शकतं. म्हणून घाईघाईमध्ये कुठलीही कृती तुम्ही टाळा. घरगुती बाबींमध्ये कुटुंबातील इतर सदस्यांशी तुमचे संबंध खूप चांगले राहतील. तुमचं प्रेम जीवन चांगले राहील. परंतु आर्थिक समस्या किंवा आरोग्य समस्या यामुळे नात्यामध्ये अडचणी येऊ शकतात. आज नशीब 69% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज चंदनाचा टिळा लावा. आता पुढची रास तूळ रास. श्री गणेशजी सांगतात की तुम्ही आज कुठलाही आवेगपूर्ण निर्णय घेण्याची शक्यता आहे. तुमचं करिअर हे काही काळ मंदीच्या काळातनं जाऊ शकतं. त्यामुळे तुम्हाला काही नुकसानही सहन करावं लागेल. तुम्ही तुमच्या महत्त्वाकांक्षी योजना सध्या तरी पुढे ढकलल्या तर बरं होईल. घरगुती बाबतींमध्ये तुमच्या जोडीदारासोबतचे तुमचे संबंध हे चांगले राहणार नाहीत. कुटुंबातील सदस्यांमध्ये सुसंवादाचा अभाव नक्कीच राहील. त्यामुळे थोडीशी काळजी घ्या. आज नशीब
70% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंची पूजा करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की तुमच्या व्यवसायाला प्रत्येक बाबतीमध्ये अतिरिक्त दक्षता आवश्यक आहे. कोणत्याही प्रकारची नवीन गुंतवणूक त्याचे फायदे आणि तोटे समजून घेतल्याशिवाय करू नका. जर तुम्ही कुठे जॉब करत असाल तर तुमच्या वरिष्ठांसमोर राग दाखवण्याचा प्रयत्न करू नका, कारण यामुळे तुम्हीच अडचणीमध्ये याल. तुम्ही तुमच्या स्वतःच्या व्यावसायिक फायद्यासाठी अधिक प्रेरित व्हाल. मात्र काही लोकांमुळे तुमचे वैयक्तिक फायदे बाजूला राहतील आणि तुम्हाला वैयक्तिक पातळीवरती नुकसान सहन करावं लागू शकतं. आज नशीब 77% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शिक्षकांचे किंवा मोठ्यांचे आशीर्वाद घ्या. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या करिअरमध्ये अडचणी येतील. जर तुम्ही कर्मचारी असाल तर तुमच्यासाठी आज पुढे जाणं आवश्यक आहे. आज तुमच्या कामातील तुमचे सर्व कष्ट आणि प्रयत्न व्यर्थ ठरतील असं तुम्हाला वाटेल. तुमचे प्रयत्न यशस्वी करण्यासाठी तुम्हाला व्यावहारिक दृष्टिकोन बाळगण्याचा सल्ला दिला जातोय. तुम्ही तुमच्या जोडीदाराला खूप आधार आणि प्रेम देणं आज गरजेचं आहे. तुमच्या प्रेमजीवनामध्ये तुम्हाला तुमच्या जोडीदारासोबत बाहेर पार्टी करण्याचा आनंद मिळेल. आज नशीब 75% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंचा 108 वेळा माळ जप करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की निकालांमध्ये होणारा विलंब आणि अडथळे तुम्हाला आज चिंताग्रस्त करू शकतात. तुम्ही तुमच्या कारकिर्दीमध्ये जितके जास्त प्रयत्न कराल तितकं जास्त यश तुम्हाला मिळेल. आज कठोर परिश्रम हाच तुमच्या यशाचा मंत्र राहील. प्रेमसंबंध हे परस्पर समजूतदारपणा, काळजी आणि आपुलकीवरती आधारित राहतील, जे तुमच्या प्रेमाचे सर्वात मोठं वैशिष्ट्य राहील. परस्पर समजूतदारपणा आणि एकमेकांच्या भावनांचा आदर केल्यानं वैवाहिक संबंध खूप चांगले राहतील. आज नशीब 91% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शिवलिंगावरती दूध अर्पण करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की तुमच्या कारकिर्दीमध्ये आज तुम्हाला जास्त अडचणी येणार नाहीत. तसेच तुमचा नफा देखील वाढत राहील. तुम्ही तुमच्या प्रोजेक्टवरती खर्च करण्याची किंवा व्यवसायाच्या नवीन दिशेनं प्रवेश करण्याची योजना आखू शकता. जर तुम्ही नोकरी करत असाल तर तुम्हाला पदोन्नती मिळू शकते. तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या वैयक्तिक गरजांची काळजी घ्याल. तुमच्या प्रयत्नांमुळे वैयक्तिक संबंध सुधारतील आणि तुमचे कौटुंबिक संबंध देखील समृद्ध होतील. आज नशीब 87% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान श्रीकृष्णांची पूजा करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की व्यवसायामध्ये तुम्हाला आज चांगला नफा होईल. आज तुमच्या उत्पन्नासोबतच तुमच्या पदामध्ये देखील वाढ होण्याची दाट शक्यता आहे. जर तुम्ही कुठे जॉब करत असाल, काम करत असाल तर तुमच्या जॉबच्या परिस्थितीमध्ये सुधारणा होऊ शकते. नोकरीमध्ये पदोन्नती किंवा बदली देखील होईल. तुमच्या जोडीदारासोबत तुमचं नातं चांगलं राहील आणि तुमच्या जोडीदारासोबत आज तुम्ही चांगला वेळ घालवाल. कुटुंबासोबत तुमचं वातावरण हे आनंदी राहील. तसेच कुटुंबातील सदस्यांमध्ये देखील सुसंवादाची चिन्ह राहतील. आज नशीब 94% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरजू लोकांना मदत करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.